चला आज बनवूया हेल्दी असा साबुदाण्याचा चिल्ला जो मुलांना फार आवडतो. त्यासाठी लागेल 1 वाटी साबुदाणा, थोडासा बटाटा ज्यात मी बीटरूट घातला होता. सोबतच त्यात घाला थोडीशी मिरची, छोटासा आल्याचा तुकडा, लसूण आणि सोबतीला घाला ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स. चिली फ्लेक्स हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, कारण की काही मुलं तिखट खातात तर काही खात नाहीत. सोबतच त्यामध्ये घाला थोडंसं धना व थोडंसं जिऱ्याचं पावडर. सोबतच आवडीनुसार कोथिंबीर घाला व वरतून चवीपुरतं मीठ टाका. नंतर हे सगळं मिश्रण एका ग्राइंडरमध्ये छान बारीक पेस्ट करून घ्या. ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी मीडियम असली पाहिजे, ना जास्त घट्ट ना पातळ. आणि एका पॅनला तूप लावून त्याच्यावर छान असे छोटे छोटे चिल्ले टाकून घ्या व त्याला चांगले भाजू द्या. चांगलं लाल खरपूस होईपर्यंत भाजा, कारण की जर लाल नाही झालं तर ते मधातून कच्चं होणार. मग दुसऱ्या साईडने पण परतून घ्या, तिकडून पण खरपूसपणे भाजून घ्या. आणि त्याला तयार आहे आपला हेल्दी असं गरमागरम साबुदाण्याचा चिल्ला. हा चिल्ला टोमॅटो सॉस आणि कोशिंबिरीसोबत फार छान लागतो. मी माझ्या मुलीसाठी यूज करते आहे लिटल जॉयचं टोमॅटो सॉस, ज्या कुठलंही पाम ऑइल नाही आहे, ॲडेड शुगर नाही आहे, ना प्रिझर्वेटिव्ह नाही आहे. हे एकदम हेल्दी आहे. तुम्ही तुमच्या मुलांसाठी हे नक्की यूज करू शकता. चला बघूया माझ्या परीला आवडतं का. माझ्या परीला हे फार आवडलं. तिनं ते एन्जॉय केलं आणि ती म्हणत होती की मम्मा मला अजून पाहिजे. सो अशा छान रेसिपीसाठी नक्की फॉलो करा आणि पाहत